अगं पण मी माझ्या मित्रांना भेटायला जातो तर प्रॉब्लेम काय आहे तुला? मी ना नेहमी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, तू ना कधीच मला डायरेक्ट असं बोलणार नाही की मित्रांना भेटायला जाऊ नको. तू ना जाण्याच्या वेळेला बरोबर कटकट करायला सुरुवात करतेस. मला नाही आवडत तुझे मित्र. का? ते काय जिंकून कुठेतरी पडणारे बेवडे आहेत का? 1 तास जायचं म्हटलं कुठेतरी लगेच चिरचिर सुरू होती तुझी. तरी पण तू नाही जायचं. ठीक आहे, नाही जात. सांगतो त्यांना मी नाही येत म्हणून. पण ना एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर तुझ्या आयुष्यात चांगल्या मैत्रिणी भेटल्या असत्या ना तर तुला आज माझ्या मित्रांची व्हॅल्यू कळली असती. आपल्या नवऱ्याने फक्त आपल्यालाच वेळ द्यावा असं प्रत्येक बायकोला वाटणं साहजिक आहे. आणि नवऱ्यासाठी पहिले बायकोच प्रायोरिटीवरती असली पाहिजे ह्यात शंकाच नाही. पण मुलींनो, एका मित्राशिवाय एका मुलाचं आयुष्य किती अपूर्ण आहे ह्याची कल्पना आहे तुम्हाला? सोबत चहा पिण्यापासून ते एकमेकांना शिव्या घालेपर्यंत, नोकरी लागण्याच्या आनंदापासून बॉसने दिलेलं फ्रस्ट्रेशन एकमेकांना सांगण्यापर्यंत, लग्नात बुंदी वाटण्यापासून ते एका हाकेवरती मारामारीला येईपर्यंत, हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम मदतीला धावून येण्यापासून ते एखाद्याच्या अंत्ययात्रेला सोबत येईपर्यंत आपल्या मित्रच सोबत असतो. आम्ही पुरुष ऑफिसमध्ये मरतो, त्यात लोकल ट्रेनमधली भांडणं, दिवसभरात झालेले छोटे मोठे अपमान, त्यात फॅमिलीचं टेन्शन, EMIचं टेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी एकाच पगारात फिट करायचं टेन्शन. या सगळ्या गोष्टी पुरुष घरात बोलू शकत नाही कारण घरातले त्याला खूप स्ट्रॉंग समजतात. पण त्याचं हे टेन्शन एका झटक्यात घालवण्याची ताकद फक्त त्याच्या मित्रामध्ये असते. तेच मित्र जे फॅमिलीनंतर त्याचा सगळ्यात मोठा आधार असतात. एक मॅच्युअर्ड स्त्री माणसं ओळखायला कधीच चुकत नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या मित्रांना ओळखा. जर तुमचा नवरा जीवाला जीव देणाऱ्या छान मित्रांच्या संगतीत असेल तर त्याला तुम्ही देखील थोडीशी मोकळीक द्या, त्याला त्याचं आयुष्य जगू द्यात. या मोकळीक त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून तो तुमच्यावरचं प्रेम दुप्पट करेल. तुम्ही द्या आता मोकळीक त्याला. ऐक, काय? सॉरी, तुझा मित्रांना भेटायला, पण लवकर यायचं. हा, 1 तास पण नाही लावणार, लगेच येईल. आलोच. आणि ऐक ना, मी ना तिथे पोहोचल्यावर पण तुला कॉल करेन आणि 15-15 मिनिटांनी मेसेज पण करेन, निघताना पण कॉल करेन. आणि थँक्यू, तू या जगातली सगळ्यात बेस्ट बायको आहेस आणि मी या जगातला सगळ्यात नशीबवान नवरा. बाय. बस आता, चल बाय. थोडीशी मोकळीक काय दिली, बघितलं नवरा किती खुश झाला. मित्र म्हणजे आमचा जीव असतो. आमचा जीव आमच्यातनं काढून घेऊ नका. बायको ही कायम फर्स्ट प्रायोरिटीच राहील आमची, पण मित्रांना पण थोडंसं स्थान द्या. भेटूयात उद्या एपिसोड 15 मध्ये. ऊर्जितम.